आभारी आहे मॅडम. नमो साधुवाद तस्स सर. भगवत आभ- नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. अं, कल्पना लाडे मॅडमनी आम्ही विनंती केल्याप्रमाणे, म्हणजेच आता मी विनंती केल्याप्रमाणे अभिधर्माचे इथे आपण विपश्यनेमध्ये बरेच सगळे साधक पारंगत आहेत. त्यांना अभिधम्म बराचसा कळतोय. काहींनी पाली शिकले असेल, काहींनी शिकले असेल, मात्र विपश्यनेमध्ये ते पारंगत आहेत. फक्त विपश्यना करूनच चालत नाही, त्याबरोबरच बुद्धाचा अभिधम्म जर माहीत असला तर त्याच्यामध्ये आपण परिपक्व होतो. येणाऱ्या अडचणी कशा येतात ते आपण त्याच्यातून जाणून घेऊ शकतो. तर हे अभिधम्म काय आहे, अभिधम्म बुद्धाने खरंच सांगितला का, केव्हा सांगितला, कशा स्वरूपात सांगितला, याबद्दलची आपल्याला आयडिया आज मी देणार आहे. अभिधम्म म्हणजे काय याच्यापासून आपण सुरू करणार आहोत. तर सगळ्या साधकांना माझी विनंती आहे की हा दर बुधवारी क्लास होणार आहे. तर या क्लाससाठी बुद्धाचा धम्माचा अभ्यास करत असताना सगळ्यात कठीणात कठीण म्हणजे सुतपिटक, विनय पिटक, अभिधम्म पिटक आपण म्हणतो, ते पिटक एवढं काही सोपं नाहीये. ते अभिधम्म तेवढा सोपा नाही. फक्त एक सोपा नाही आणि तेवढाही काही कठीण नाही. फक्त एकाग्रतेनं, अवेअरनेस म्हणजे जागरूकतेनं हे जर समजून घेतला तर खूपच चांगलं होतं, कल्याण होतं प्रत्येकाचं. आणि जे काही माझ्या पदरात पडलं ते आपल्याकडे पर्यंत पोहोचावं असे प्रयत्न आहेत आज. कल्पना मॅडमला मी विनंती केली की आपलं हे प्रॅक्टिस मेडिटेशन ग्रुपचं चालत ह्याच्यामध्ये प्रॅक्टिस करतो. त्याबरोबरच अभिधम्माचं जर तिथं हे केलं, एखादा घेतला, एक दिवस घेतला आठवड्यातून, तर बरीचशी त्या ज्ञानामध्ये भर पडते, आपले आयडिया क्लिअर होतात. त्याच्यासाठी मी आणि आमचे माटे सर आपल्याकडे येऊन आम्ही अभिधम्म म्हणा, सुत्त म्हणा, या प्रकारचं पर्टिक्युलरली अभिधम्माचा पार्ट मी घेईल आणि सुत्ताचा काही ठराविक सुत्त माटे सर घेतील. त्याच्यामधून तुम्हाला बऱ्याचशा आयडिया धम्माच्या क्लिअर होतील आणि हे आपलं रुटीन विपश्यनात ते चालूच असतं. हे त्या ज्ञानात भर पडावं हा एक प्रयत्न आहे छोटासा. तर भगिनी आणि मित्र हो, आज अभिधम्माविषयी आपण सांगतो. आपण म्हणतो की अभिधम्म 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 आहे तरी काय हे एक थोडं जाणून घेऊया. अभिधम्म म्हणजे उच्च प्रकारचं ज्ञान, जे ज्ञान तर त्याच्याशी निगडीत असलेलं हे ज्ञान, त्याचं विश्लेषण करणारं हे ज्ञान, याला अभिधम्म म्हणजे विशेष असं ज्ञान. आता बुद्धाच्या धम्मामध्ये ज्ञान घेत असताना किती प्रकारचे ज्ञान घ्यायचे, तर हे ज्ञान म्हणजे एकाला आपण म्हणून टेम्पररी किंवा भासमान ज्ञान, आणि जे आहे ते परमनंट ज्ञान. आता भासमान म्हणतो तर आपण त्याला अभिधम्मामध्ये समुती सच्च म्हटलंय. जे सत्य आहे ते समुती सच्च म्हटलं. आणि जे परमनंट आहे, टेम्पररी नाही, अल्टिमेट आहे, त्यालाच परमत्त सच्च म्हणतात. म्हणजे बुद्धाच्या धर्मामधले दोन सत्य आहेत, एक टेम्पररी असलेलं, भासमान असलेलं, आणि एक परमनंट असलेलं, मुळात असलेलं. बुद्धाने जर सांगितलं याचा आपला इथं प्रश्न पडतो की बुद्धानं सगळं काय आहे ते इम्परमनंट म्हणून सांगितलेलं आहे, सगळं काही अनित्य आहे, सगळं अनिच्य आहे, मग इथं कसं परमनंट म्हणताय, हाही प्रश्न सगळ्यांना पडायला पाहिजे नाही का. मग ते परमत्थ जे म्हणतो हे चित्त, चेतशिक, रूप आणि निब्बान या प्रकारचे चार परमार्थ आहेत, परमत्त आहेत, आणि हे सत्य आहे, हे भासमान नाहीये. याबाबत या अभिधम्मामध्ये ही चर्चा म्हणण्यापेक्षा त्याचं विश्लेषण आणि सविस्तर रूपानं याचं वर्णन केलं. मग आता हे खरंच हे वर्णन बुद्धाने आपल्या मुखातून बाहेर काढलं होतं का? हो, हे काढलं होतं, मुखातून बाहेर पडलेलं होतं. ते फक्त मातिकाच्या रूपानं पडलं होतं. मातिका म्हणजे अभिधम्माच्या 2च्या जोड्या, 3च्या जोड्या अशा होत्या. एखाद्या समजायला कठीण होतं. परंतु अरहंत भिक्खूंनी जे अगदी बुद्धाच्या संघामध्ये अरहंत होते, त्यांनी नंतर या मातिकाचा विकास केलेला आहे.
मातिकाचं सविस्तर वर्णन बऱ्याच ठिकाणी केलं. ज्यामध्ये ते वर्णन केलंय त्याला अर्थकथा म्हणजे बुद्धांनी जे सांगितलं धम्म, त्या धम्माचं विश्लेषण करून स्पष्टीकरण करून सर्वांना समजून सांगितलं भिक्खूला, त्यालाच आपण अर्थकथा अशा म्हणतो. मग त्याच्यावर पुन्हा आणखीन त्याचं सविस्तर खोलात जाऊन भाष्य केलेलं आहे. ते भाष्य केलं त्याला टीका किंवा अनुटीका म्हणत असतात. म्हणजे खोलात जाऊन विषय विश्लेषण करत 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 हे बुद्धाच्या नंतर अभिधम्म हा डेव्हलप झाला. मग पहिल्या धम्मसंगीतीमध्ये काय सांगितलं, बुद्ध गेल्यानंतर पहिली धम्मसंगीती राजगृह येतं झाली आणि त्या संगीतीमध्ये आनंद, उपाली आणि महाकश्यपानी धम्म सांगितला, कथन केलं. तर त्याच्यामध्ये काय काय कथन केलं, तर आनंद हा पहिल्या धम्मसंगीतीमध्ये आनंद फार महत्वाचा होता. मात्र ही संगीती 500 लोकांची भरवली. 500 लोकांपैकी 499 झाले, परंतु आनंदाशिवाय ही संगीती कंप्लीट होऊ शकत नव्हती. कारण आनंद म्हणजे काय होतं, एक रेकॉर्डिंग केल्यासारखं होतं. त्यांचं सतीमंत होतं. बुद्धाचे 25 वर्ष सोबत सावलीसारखं राहून बुद्धाच्या मुखातून जे काय म्हणतात देशना केली होती, टीचिंग्स होती, धम्म सांगितला होता, ते त्यांनी जशाला तसाच कोरून ठेवलेला होता. हा धम्म सांगण्यासाठी आनंदाची नितांत गरज होती. आपण बऱ्याचशा लोकांना प्रथम धम्मसंगीती तुम्हाला माहित आहे, बुद्धाचं महापरिनिर्वाण झाल्यानंतर एक सुभद्र नावाचा एक भिक्खू होता. ते अभद्र बोलला की बुद्ध गेले, बरे झालं, आपला कोणी हे करा ते करा असं म्हणायसारखं कोणीच नाही, आपण आता मोकळे झालो. हे त्याचे शब्द महाकश्यपाने ऐकलं आणि विचार केला की ज्या महापुरुषानं आपल्या जीवनातले 45 वर्ष लोकांना धम्म दिला, तो धम्म जर असाच राहिला, असे जर अनुयायी मिळाले तर हा धम्म सगळाच लयात जाईल. म्हणून ती पहिली धम्मसंगीती म्हणजे धम्माचं संगायन अनेक देशना रूपानं धम्म सांगितला होता. तर ते एकत्रीकरण करायचं ठरलं. मग हे कोण करणार, तर आनंदाशिवाय ते करणं शक्य नव्हतं. परंतु आनंद अनंत नव्हता, म्हणून 4 महिन्याचा पिरियड वाढून आनंदाने स्वतःच्या स्वबळावर त्यांना बुद्धाच्या सोबत राहिल्यामुळे सगळं टेक्निक माहित होतं. मग त्यांनी ध्यान साधना केली, विपश्यना केली आणि 4 महिन्यामध्ये शेवटच्या तो आनंद झाला आणि धम्मसंगीतीमध्ये राहिला. तरी धम्मसंगीती कशी झाली, तर ह्या धम्मसंगीतीमध्ये स्टेजवर महाकश्यप बसले आणि उपाली बसले आणि आनंद हे तिघं बसले. हे तिघं बसल्यानंतर आनंदाने प्रश्न विचारायचो, महाकश्यपानी प्रश्न विचारायचे धम्माच्या बाबतीत कसे कसे डिस्कस झाले होते. मग ते आनंदाने उत्तर द्यायचं. म्हणजे महाकश्यपालाही माहित होतं, आनंदालाही माहित होतं आणि त्याचं कन्फर्मेशन जे अनंत आणि सिनियर असल्या भिक्खूंच्या तोंडातून ते ओढवून घ्यायचं की असं असं डिस्कस या ठिकाणी केलेला आहे, उपदेश बुद्धांनी केलेला आहे. मग आनंदाने सविस्तर उपदेश कसा केला होता ते सांगायचं. तर हे आनंदाने सांगितलं बुद्धाची देशना ही बरोबर आहे का हे आनंद लोकांना विचारल्यानंतर त्यांनी सगळ्यांनी सांगायचं, हो आनंद म्हणतात ते खरं आहे, या ठिकाणी या भिक्खूंना किंवा या उपासकाला किंवा ह्या राजाला वगैरे वगैरे लोकांनाही देशना कशी दिली ते सांगायचं, त्याच्यातून कन्फर्मेशन व्हायचं. आता इथं प्रश्न पडतो की हे सगळं कसं यांच्या लक्षात राहतं, हे कसं काय लक्षात राहू शकतं, हा एक प्रश्न असू शकतो नाही का. अहो त्यांचे सगळंच निर्मळ असेल, मन शुद्ध असेल, सगळे विकार नष्ट झाले असतील, अनंत झाले असतील, तेव्हा जे जे त्यांनी चिंतन केलं, जे जे त्यांनी ऑब्झर्व केलं, त्यांनी समजून घेतलं, ते त्यांच्या डोक्यामध्ये अगदी कोरून ठेवल्यासारखं राहतं. अशा रीतीने सगळेच अनंत लोकांनी तो बुद्धांनी सांगितलेला सुत्त रूपाने सांगितलेला आणि ते सुत्त सांगत असताना संघामध्ये जे काही भिक्खू लोक होते, जे काही नवीन आलेले लोक होते, त्याच्यामुळे परिस्थितीनुसार विनयाचे रूल जे होते ते विनय पिटकात म्हटले गेले आणि बुद्धांनी डिस्कस केले होते, उपदेश सांगितले होते, त्याला सुत्त पिटक म्हटलेलं आहे. आणि कोड ऑफ कंडक्ट म्हणतो भिक्खूसाठी, भिक्खुनीसाठी, उपासकासाठी, उपासिकेसाठी जे काही रूल्स रेग्युलेशन होते ते सगळे उपालीनं सांगितले होते. आता उपाली कोण होता काय ते बऱ्याचशा लोकांना माहित असते, त्याच्यामुळे मी काही बोलत जात नाही. मग अशा रीतीने बुद्धांच्या देशनेचे, बुद्धांच्या धम्माचे, बुद्धाच्या टीचिंगचे 3 भागात विभागणी केली त्या संगीतीमध्ये. पहिलं जे होतं ते सुत्त, दुसरं पहिलं विनय, दुसरं सुत्त आणि तिसरं अभिधम्म हे नाव नंतर पडलं. सुरुवातीला तिथे त्याला काय म्हणतात द्रिक आणि त्रिक
अशा प्रकारच्या दोनच रूपानं हे धम्म सांगितलं होतं. परंतु त्याबरोबरच दुसरंही आपलं म्हणता येईल की सम्यक संबुद्धी प्राप्त झाल्यानंतर 7 वर्षांनी माता कुठं होती, मायादेवी महामाया यांनी बोधिसत्वाला जन्म देऊन 7 दिवसानंतर ती परिनिब्बाण पावली होती आणि तुषित लोकात गेली होती. आता ह्यांना त्यांच्या वयाच्या 35व्या वर्षी सम्यक संबुद्धी प्राप्त झाली आणि त्यानंतर 42 वर्षी म्हणजे सम्यक संबुद्धी प्राप्त झाल्यानंतर 7व्या वर्षी तुषित लोकांमध्ये जाऊन तिला धम्म शिकवायचा होता. आता बघा हे कसा धम्म शिकवला हे थोडं मी विस्तृत सांगतो, थोडं समजून घ्या. बऱ्याच लोकांना माहित असेल, काही लोकांना माहित नसेल, त्यांच्यासाठी सांगतो. आता माता त्या ठिकाणी कोटी देवपुत्र म्हणून तुषित लोकांमध्ये होते. आता 31 प्लेन्स ऑफ एक्झिस्टन्स मध्ये तुषित लोक हे मानवाच्या नंतर चातुर्माराजिक, तावतिम्स, याम आणि तुषित असं तुषितचा प्लेन आहे देवलोकामधला. त्या ठिकाणी माता तिथं होती आणि त्या ठिकाणी जाऊन धम्म सांगत असताना सगळ्यांनाच येऊन ते धम्म शिकावं, मातिकाच्या रूपाने सांगण्यापेक्षा डिटेल अभिधम्म कसं सांगावं, उच्चपर्तीचं ज्ञान सांगावं. बरं हे देवलोकांनाच का धम्म सांगितलं, तर त्यांचं मन मानवापेक्षा थोडं प्युरिफाईड होतं, ते समजून घेऊ शकत होते, ऑब्झर्व करू शकत होते, विश्लेषण करू शकत होते, त्यांना लवकर समजू शकत होतं. म्हणून त्यांना हे खास प्रकारचं ज्ञान जे दिलं धम्माचं, ज्याच्यामध्ये चित्त चेतशिक रूपनिबाण आहे, अशा प्रकारचं ज्ञान त्या देवलोकांना दिलं मातेच्या रूपानं. परंतु ते तुषित लोकात न थांबता ते तावत्तिम्स लोकांमध्ये आले होते. तावत्तिम्स लोकांमध्ये काय आले होते, वरचे लोक खाली येऊ शकतात, मात्र खालचे लोक वर जाऊ शकत नाहीत. म्हणून त्या ठिकाणी इंद्राने मोठ्या प्रकारचा सद्धम्म हॉल बांधला होता आणि या धम्माच्या ठिकाणी सद्धम्म हॉलमध्ये बुद्धांनी जो आपण वर्षावास करतो या काळामध्ये जाऊन अभिधम्म देवलोकांना मातेला समजावून सांगितलं. बरं या ठिकाणी वर्षावासाचा पिरियड जो म्हणतो आपण 3 महिन्याचाच पिरियड काय, त्याचं एक गुपित असं आहे की हा अभिधम्म सांगत असताना तो कंटिन्युअस सांगावा लागत असतो, म्हणून सतत आणि कंटिन्युअस सांगावं लागत असतो. म्हणून या ठिकाणी तावत्तिम्स लोकांचे, तावत्तिम्स म्हणजे माणसाच्या मध्ये एक चातुर्माराजिक सोडून तावत्तिम्स असा प्लेन आहे, त्या ठिकाणी इंद्राचं राज्य असतं. त्यांनी सद्धम्म हॉल बांधला होता, या ठिकाणी धम्म सांगितला. मग माणसाच्या दिवस रात्राचा विचार केला आणि तावत्तिम्स म्हणजे इंद्राच्या राज्यातल्या लोकांचा विचार केला तर माणसाचे 100 वर्ष झाले तर त्यांचा किती 1 दिवस रात्र होतो. म्हणजेच माणसाचे 100 दिवस झाले तर त्यांचा 1 दिवस रात्र होतो. आणि साधारणतः 3 महिने म्हणजे 100 दिवस, अशा 90 दिवस होत असले तरी 100 दिवस अशा प्रकारे केलं. हे एक 31 प्लेन्स ऑफ एक्झिस्टन्स मध्ये त्या टाइमचं कोष्टकाचा विचार केला तर माणसाचे 100 दिवस म्हणजे तावत्तिम्स तावत्तिम्स मधल्या प्लेनचा 1 दिवस रात्र होतो. त्यांच्या 1 दिवस रात्रमध्ये बुद्धांनी तिथं अभिधम्म शिकवला. परंतु बुद्धाचं शरीर हे मानवाचं शरीर असल्यासारखं होतं. ते शरीर सुद्धा 3 महिने खाण्याविना, अन्न पाण्याविना राहू शकत नाही. म्हणून ते भोजन ग्रहण करण्यासाठी पृथ्वीवर यायचे. आताचा हरियाणा पंजाब जे देश आहे तर त्या देशामध्ये कुरु राज्य म्हणत होते. या कुरु राज्यामध्ये तिथे भोजन ग्रहण करण्यासाठी भिक्षाटन करून नंतर ते हिमालयामध्ये भोजन ग्रहण करायचे आणि त्या ठिकाणी सारिपुत्ताला बोलून जो तिकडे धम्म शिकवला देवलोकामध्ये तोच धम्म सारिपुत्ताला शिकवायचा आणि सारिपुत्तानी तो भिक्खूंना सांगायचा. अशा प्रकारचा अभिधम्म सुरुवातीपासून सांगितला होता. आणि हा अभिधम्म धम्म संगीतीमध्ये पूर्णपणे न आल्यामुळे तिथं सांगितला होता. नंतर ते अरहंतांनी जपून ठेवला, गुरुकडून शिष्याकडे अशा प्रकारे तो ट्रान्सफॉर्म केला, शिकवण दिली, शिकवत राहिले. म्हणून त्या प्युअर रूपानं, शुद्ध रूपानं तो उपदेश 4थ्या धम्मसंगीतीपर्यंत आपल्यापर्यंत आला. आणि 4थी धम्मसंगीती श्रीलंकेमध्ये अनुराधापूर या ठिकाणी ती धम्मसंगीती झाली. वट्टगामिनी राजा होता, त्या ठिकाणी मग लिपिबद्ध झालं होतं. ताम्रपत्र म्हणतात किंवा भोजपत्र म्हणतात, त्याच्यावरती लिहून लिपिबद्ध झाली. तेव्हापासून मग पुढे डेव्हलपमेंट होत राहिलं 5-6 धम्मसंगीतीपर्यंत. अशाच प्रकारचं त्या अभिधम्माचा विकास होत गेला. मग आता या ठिकाणी चित्त, चेतसिक आणि रूप निबाण याचा जो
अर्थ समजून घेण्यासाठी बऱ्याच लोकांना ह्या शब्दाचे माहीत नसतात. या ठिकाणी माणूस म्हणजे काय आहे, माणसाला धम्म सांगायचा म्हणजे माणूस प्रत्येक जणाचा पण असतो, प्रत्येकाचे चित्त असतात, प्रत्येकाची रियालिटी म्हणजे काय म्हणतात, हे चित्त आहे, हे परमत्थ आहे, आणि आपलं शरीर आहे ते समुती सच्च आहे. समुती म्हणजे भासमान आहे. आता माझं शरीर मला दिसतंय, मला सगळं दिसतंय, हे पृथ्वी दिसतंय, आप तेज वायू हे सगळं दिसतंय, त्यांनी माझं शरीर बनलेलं आहे. मग ह्याला भासमान कसं म्हणायचं, हा तर प्रश्न पडतो की नाही. मग याचं छेदन भेदन विश्लेषण केल्यानंतर आपणाला दिसून येतं की आपल्या शरीराचं अणु परमाणु याचं जेव्हा छेदन भेदन करतो त्याच्यानंतर काय होतं, एक अणु घेतला किंवा एक ॲटम म्हणतो आपण, तो घेतला, त्याचं छेदन भेदन केल्यानंतर सेंटरमध्ये न्यूक्लियस, आणि न्यूक्लियस मध्ये काय असतं, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतं, आणि त्याच्या भोवती इलेक्ट्रॉन्स फिरत असतात. तर प्रत्येकाचे हे करण्यासाठी कॉन्फिगरेशन म्हणजे त्याचे पाथ असतात, त्यांचे मार्ग असतात, त्याच्यात ते इलेक्ट्रॉन फिरतात वगैरे वगैरे, केमिस्ट्रीचा वापर. याचं पुन्हा अनालिसिस केल्यानंतर त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनचं सुद्धा अनालिसिस केलं, आणखीन त्याचं अनालिसिस केल्यावर याच्यामध्ये काय राहतं, फक्त व्हायब्रेशन 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 राहत असतं. अशा प्रकारचं हे व्हायब्रेशन कधी नष्ट होत नाही, ही एक एनर्जी आहे, यालाच परमत्त सच्च म्हणतात, यालाच परमत्त सच्च म्हणतात. आणि बाकीचं जे म्हणतात पृथ्वी आप तेज वायू यांनी जरी बनलं असेल तेच कालांतराने नष्ट होत असतात. आपलं शरीर जन्म घेतं, मोठं होतं, दररोज त्याच्यात बदलत राहतात, हा बदल अनित्य असतो. म्हणून बुद्धांनी जे जाणलं होतं की हे जग सगळं कसं आहे, टेम्पररी आहे, भासमान आहे, म्हणजे इम्परमनंट आहे, परमनंट राहण्यासारखं असं काही नाही. जे काही व्हायब्रेशन आहे, चेतना आहे, चित्त आहे, तेच परमनंट आहे असं म्हणायला हरकत नाही. मात्र ते वेगळ्या फॉर्म मध्ये, ज्याला वजन नाही, ज्याला आकार नाही, ज्याला व्हॉल्यूम नाही, एरिया नाही वगैरे वगैरे, त्याचं कोणतं युनिट नाही, परंतु ते सत्य आहे, यालाच परमत्त सत्य असं म्हटलेलं आहे. मग ह्या सत्याचा अभ्यास ह्या चित्ताचा केला, या चित्ताबरोबर चेतशिका आहेत, त्याच्याबरोबरचं रूप आहे, त्याच्याबरोबर निबाण आहे. ह्या चारही घटकाचा अभ्यास आपणाला या अभिधम्मामधून विश्लेषण रूपानं, हे चित्ताचे कसे कसे प्रकारचे चित्त असतात, कसे कसे चित्त बदलतात, आणि कशा प्रकारे पुढे 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 आपल्याला त्याचा अभ्यास करायचा आहे. हा अभ्यास चित्ताचा कसा याला अभ्यास केलाय, त्या पुस्तकाचा आपण एकच पुस्तक शिकणार आहोत, अभिधम्मत संग्रह, अभिधम्माचा अर्थ, याचा जो संग्रह आहे, अभिधम्माचा अर्थ सांगणारा जो काही संग्रह आहे, जे काही कॉमेंट्स आहे त्याच्यावर केल्या, ज्याची काही चिरफाड करून ज्याचं समजावून सांगितलंय, अशा अभिधम्माचा आपणाला अभ्यास करायचा आहे. आता या ठिकाणी चित्त, चेतशिक रूप याचं जर आपण थोडं विश्लेषण केलं तर हे चित्त म्हणजे काय आहे, रूप म्हणजे काय आहे, चेतशिक म्हणजे काय आहे. आता हे चित्त जे आहे ना, चित्त हे लंगडं आहे, आणि रूप म्हणतो आपलं शरीर हे आंधळं आहे. म्हणजे एक आंधळं आणि एक लंगडं ह्याचा मेळ कशा प्रकारे होतो, म्हणजे एखादं पाहायचं असेल, ऐकायचं असेल, बघायचं असेल, बोलायचं असेल, श्वास घ्यायचा असेल, असे 5 इंद्रिय, त्यालाच आपण रूप म्हणतो. ते रूप म्हणजे, आणि मन एक, याला सलायतन किंवा 6 इंद्रिय म्हणतात. या इंद्रियाच्या माध्यमातून हे जे चित्त आहे ते आपलं काम करत असतं. परंतु हे जे मी 6 इंद्रिय सांगले हे रूपाचे भाग आहेत, म्हणजे शरीराचे भाग आहेत, हे मनाचे द्वार आहेत. मनानं सांगितलं म्हणजे डोळ्यांनी, मनाने सांगितलं म्हणजे पाहिलं म्हणजे विचार केला, तशा प्रकारची कृती करण्यासाठी मन ह्या रूपाला सांगत असतं, ह्या अवयवांना सांगत, इंद्रियांना सांगत. मग कोणतं इंद्रिय काहीच करू शकत नाही. म्हणूनच आपण म्हणतो ना, आपलं जो अगोदर मन लवतं, मन लवल्यानंतर शरीर लवत असतं, किंवा शरीर त्याबद्दलची कृती करत असतं. एखाद्याला वंदन करायचं असेल तर मनात येतं, मी ह्याला वंदन करू का, याचं दर्शन घेऊ का, याच्या पुढे माथा टेकू का, आणि बाकीचे काय असतात त्याला करत नाही, त्या ठिकाणी झगडा करू का, हे सगळं मनाच्या अवस्था असतात. आणि या मनाच्या अवस्थामधून अशा प्रकारचं पुढे 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 त्याचं डेव्हलपमेंट होत राहतं. म्हणजे हे जे 6 द्वार आहेत मनाचे, हेच सगळं काम करतात.
त्या 6 द्वारांना आपण रूप म्हणूया. आणि मनाचे जे भाग आहेत, रूप आहे, त्याच्या वेदना आहेत, त्याच्यामध्ये समाधी येते, त्याच्यामध्ये सती म्हणजे जागरूकता येते, त्याच्यामध्ये प्रज्ञा येते आणि त्याच्यामध्ये चित्त येतं. या प्रकारचा जेव्हा आपण अभ्यास करतो मनाचा, हे मनाचे अनेक फॅक्टर असतात. आपण कसा विचार करतो, काही विचार आपण कुशल चित्त आपली अवस्था असेल तर कोणती अवस्था असते तर अकुशल अवस्था असते, आणि कशी अव्याकृत म्हणजे उपेक्षा भावाची असते, म्हणजे कोणत्याही प्रकारचा भाव नसतो त्याच्यामध्ये. अशा प्रकारच्या 3 प्रकारच्या भावना आपण ते चित्ताचा अभ्यास करत असतो, चित्ताचं बघत असतो. म्हणून हे जे चित्त आहे, चित्ताचा सविस्तर आपणाला तो अभ्यास इथं करण्यासाठी, चित्त किती आहेत, चित्त कसे काम करतात, त्या काम करण्यामधून काय निर्माण होतात, आणि निर्माण झाल्यानंतर त्याच्यात कसं कसं बदल होतो, माणसाच्या प्रवृत्तीत कसा बदल होतो, त्या चित्तामुळेच बदल होतो काय नैसर्गिक कसा बदल आहे. नैसर्गिक परिशुद्ध मन असतं, चित्त असतं, परंतु हे मन जेव्हा विकारयुक्त होतं किंवा शुद्ध रूपाने जेव्हा जाणतं, ते मनामध्ये त्याचे विपाक म्हणतात, त्याचे परिणाम असतात. आता हा एक फेनॉमेना का आहे ते थॉट प्रोसेस मध्ये, आणि चित्ताची वर्किंग कशी आहे ते मी थोडक्यात समजावून सांगतो. ज्यांना कोणाला समजत नसेल तर मला पुन्हा रिपीट करा. प्रश्न विचारायला घाबरू नका, किंवा हा प्रश्न कसा विचारू, प्रश्न विचारायला काही हरकत नाही. मी जे सांगत आहे त्या संदर्भात जो तुम्हाला समजलाय पार्ट, तो सविस्तर मी सविस्तर समजून सांगेन. तो कोणताही प्रश्न असेल तो जरूर विचारा, खाली हाताने जाऊ नका. त्याचं स्पष्टीकरण घेतल्याशिवाय पुढे जाणं योग्य नसतं. म्हणून मी आताच सांगतो की आपलं हे लेक्चर संपल्यानंतर, धम्मदेशना संपल्यानंतर सगळं कुणाला जे प्रश्न असतील ते प्रश्न विचारा. मग आता आपण एक हे जग कसं आहे ते बघूया. आपण जग कसं आहे, माणूस कशा प्रकारे राहत असतो, सतत विचारात असतो. तो विचारामुळे काय होतं, त्याचे कर्म ठरतात, कर्मामुळे काय असतात, त्याचे रिझल्ट असतात, परिणाम असतात, त्याचे फल असतात. त्या फलाचा परिणाम जो करतो, जो तशा प्रकारचं चित्तामधून कर्म करतो, त्याला त्याचे फळ जे मिळतात ते त्यांनीच भोगायचे असतं. हे कर्म सिद्धांत आहे. ते कसा होतो, मग ते कोणत्या प्रकारचे कर्म केल्यानंतर कुठं जातात, काय होतात, अशा प्रकारचं थोडं आता इथं विश्लेषण करूया. म्हणून जे काही चित्त आहेत, ज्या काही चेतना आहेत, याची विभागणी अभिधम्मामध्ये 4 प्रकारे केलेली आहे. खऱ्या प्रकारानं म्हणजे कसे येतं, हे तीनच प्रकार आहेत, ज्याला आपण कामभूमी, रूपभूमी, अरूपभूमी आणि लोकोत्तर भूमी म्हणतात. ही लोकोत्तर भूमी हे फक्त कामभूमी मधला काही भाग सोडला तर वरच्या भागामध्येच हे लोकोत्तर भूमी असतील. त्या एका भूमीचं आज आपण थोडं विश्लेषण करूया. मग ह्या भूमीमध्ये प्रत्येक चित्त कशा प्रकारे काम करतं, आणि त्या चित्ताच्या अवस्थेमुळे त्याचे रिझल्ट कसे येतात, ते कसे, ते आपल्याला बघायचं आहे. तर आता हे कामभूमी, कामभूमी म्हणजे ज्या ठिकाणी जी भूमीमध्ये आपलं शरीर आहे आणि कामवासना असतात. कामवासना म्हणजे मला हे पाहिजे, मला हे नको आहे, हे चांगलं आहे, हे वाईट आहे, हे बरं आहे, हे बुरं आहे, अशा प्रकारचं आपण त्या मनामधून चिंतन करत असतो. आणि ते शरीर असतं, त्या मार्गानं आपण हे सगळं करत असतो. तर या कामवासनेमुळे त्याच्या विभाग केले येतं. याला आपण सील म्हणतो, समाधी म्हणतो आणि प्रज्ञा म्हणतो. ह्या 3 भागामध्ये सगळं जग विभागलेलं आहे. जग नाही, सगळं विश्व विभागलं आहे. विश्वामध्ये असलेल्या चेतना विभागलेल्या आहेत. तर आता एक थोडक्यामध्ये मी थोडं तुम्हाला डायव्हर्ट करून बाहेर नेतो. बुद्धाने हे कोण्याच धम्मामध्ये कुठंच सांगितलेलं नाही, ते सगळं आंधळी रूपानं ऐकतात. परंतु बुद्धांनी 4 असीमित बाबी सांगितल्या आहेत. तुम्ही थोडं लक्षात ठेवा. 4 बाबी असीमित, ज्याला सीमा नाही, ज्याला मोजता येत नाही, ज्याला अंत नाही, अशा प्रकारच्या 4 बाबी सांगलेल्या आहेत. आता त्यांचं स्थान कुठं आहे, कसं आहे, ते आपण ह्या विश्वाची आपण थोडी माहिती करून घेऊया. आता आकाशाकडे पाहिल्यानंतर ही पहिलं इनफायनाईट म्हणजे अमर्याद काय, एक घटक अमर्याद येतो. तर अमर्याद घटक म्हणजे किती अमर्याद आहे, ज्याची लांबी, खोली, उंची, जाडी, घनफळ, एरिया असं काही मोजता येत नाही, असं आकाश आहे. ते अनंत आहे. हे अनंत आकाश आहे, याला काही सीमा नाही, अशा प्रकारचं एक आहे.
त्याच्यानंतर या आकाशाखाली किंवा या आकाशामध्ये जेवढे काही ग्रह तारे सूर्य आहेत, ग्रह मालिका आहेत, त्या मालिका त्या आकाशामध्ये येतात, त्याची सुद्धा आपणाला कोणत्याही प्रकारचे कशीही मोजता येत नाही. बुद्धाकडे दसबल होते, परंतु त्यांनी ते मोजता येणार नाही, ते अमर्याद आहे असंच बुद्धाने सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर या ग्रह ताऱ्यावर असे ग्रह आहेत पृथ्वीसारखे, ते किती येतं, ते आहेत 10,000 ग्रह आहेत. आणि त्या 10,000 ग्रहावर फक्त तिथं चेतन राहतात, चित्त राहतात, लोक म्हणतो आपण त्याला. ते लोक कुठे कसे असतात ते कसं आपल्याला समजतं, म्हणून आपण काय म्हणतो, तसं सहस लोक धातू अशा प्रकारचं आपल्या वाचण्यामध्ये किंवा कशामध्ये आपल्या कानावर पडेल असं. बघा, आपण म्हणतो ना, इतिपिसो भगवा अरहं सम्मा संबुद्धो विद्या चरण संपन्नो सुगतो. त्याच्या पुढे लोक म्हटलेलं आहे, लोकविदू. मग ते लोक म्हणजे कोणते, हे पृथ्वीवरचेच का, पृथ्वीवरचेच खत मानवच का, एवढाच आपण विचार करतो, परंतु तसं नाहीये. लोक या शब्दाचा अर्थ जिथं जिथं चेतना आहे, किडे मकोडे पशु पक्षी आणि बरेचसे सरपटणारे उडणारे अंड देणारे पिल्ल देणारे हे सगळेच, आणि जे दृश्य आहेत अदृश्य आहेत, जिथं चेतना आहेत, अशा चेतनेचं विभाजन वेगळ्या प्रकारे केलं येतं. तर ते लोक हे मोजता येत नाहीत. हा तिसरा भाग झाला, हा तिसरा भाग झाला. आणि चौथा भाग, हे सगळं हे करण्यासाठी बुद्धाने म्हणजे सिद्धार्थ गौतम बुद्धाचा विचार केला, तर त्यांनी 4 असंख्य 1,00,000 कल्पामध्ये या विश्वाचं सगळं सगळं इत्थंभूत ज्ञान मिळवलं होतं. आणि इत्थंभूत ज्ञान मिळवून ते सज्ज झाले होते, 10 बल मिळाले होते अज्ञानामुळे. असे 10 बल कोणाकडेच नसतात, फक्त आणि फक्त बुद्धाकडे असतात. आणि त्या 10 बलाच्या बलामुळे ते फक्त धम्मचक्र प्रवर्तन करू शकतात. अशा प्रकारची ही कंडिशन आहे. आता हे जे विश्वामधले एवढे इन्फायनाईट आहेत चेतना आहेत, त्या चेतना पुन्हा कशात विभागलेल्या आहेत, त्या 31 प्लेन मध्ये विभागल्या आहेत. 31 प्लेन म्हणजे कसं, एका आता आपला काय म्हणतो आपण, मानव हा एक प्लेन झाला, चातुर महाराज एक प्लेन झाला, तावतीन्स एक प्लेन झाला, यामक प्लेन झाला, त्याच्यानंतर तुषित प्लेन झाला, निम्मानर्थी प्लेन झाला, आणि परनिमित्त वसवती. अशा प्रकारचे देवलोकामधले कामभूमीमधले याच्या प्रकारचे प्लेन आहेत. आणि त्याला आपण नरक म्हणतो, अपाय लोक म्हणतात. हे कसे असतात, हे किती येतात, 4 प्रकारचे येतात. ते 4 प्रकारचे लोक कोणते, निरय, तिरछान, पेत, असुर, अशा प्रकारचे 4 लोक. आणि हे वरचे 7 लोक मानवाला धरून, हे सगळे मिळून काम लोकाच्या मधले 11 लोक आहेत. ह्या 11 लोकांपैकी बाकी हे जे 4 लोक आहेत ते अपाय लोक किंवा नरक लोक म्हणतात, त्याला आपण नरक म्हणतो, अपाय म्हणतात. बरं, हे अपाय लोकात जन्म का होतो, त्यांनी काय केलं असतं, आणि वरचे देवलोकात का होतो, याच्यासाठी त्याची विभागणी करण्यासाठी आपल्याकडे जे काही कोष्टक दिलेले आहे, आपल्या जी काही यार्स्टिक दिलेली आहे, मोजमापाचं तंत्र दिलंय, त्यालाच आपण शील समाधी प्रज्ञा म्हणतो. आता हे शील किती प्रकारचे आहेत, आपल्याला सगळ्यालाच माहित आहे. पंचशीला आहेत, अष्टशिला आहेत, दशशिला आहेत. हे काटेकोरपणे पाळतात का, जे पाळले त्याचं कल्याण होतं, म्हणजे जडत्व कमी होतं, ते वरच्या लेवलला जातात. आणि ज्यांनी पाळलं नाही त्याचं वजन वाढतं, जडत्व म्हणजे आता नियम आहे ना, त्या जड वस्तू खाली येतात, हलक्या वस्तू वर राहतात. अशा रीतीने आपल्या चित्त विकार ज्यांनी तिथं नष्ट केलेले आहेत, कमी कमी केलेले आहेत. शिलाचं पालन केलं म्हणजे सगळ्या चित्ताचे विकार नष्ट होतात असं मुळीच नाहीये, परंतु त्याच्यात काहीतरी भाग त्याचा कमी कमी होतो, म्हणजे खालच्या सारखं दुःख भोगायचं नाही. आता निर्यापासून विचार केला तर अपाय लोक कसे असतात, मी थोडी एक ओझरद घेतो, लक्षात असू द्या. अभिधम्मामध्ये याचा अभ्यास करणं महत्वाचं आहे. बोधिसत्व कसा कसा अभ्यास केला ते आपलं अभिधम्माच्या रूपानं सगळं बघायचं. ही 31 प्लेन्स ऑफ एक्झिस्टन्स तुम्हाला आताच सांगणार नाही, आपण नंतर ओघाने येईल तर सांगू. परंतु हे अभ्यास करत असताना याचा भाग कसा आहे ते मी सांगणार आहे तुम्हाला. आता अपाय लोक म्हणा किंवा निरय लोक म्हणा, चित्ताच्या अवस्थेमुळे असतं. बघा बघा हे कसं होतं, आपण हे आपण प्रॅक्टिकली बघूया. एखाद्याच्या मनामध्ये त्याच्या मनाच्या विरुद्ध झालं, किंवा एखाद्याने शिवा घातल्या, मारामारी केली, त्याच्या मनाचं घेऊन काय देत नाही, अशा प्रकारचं ह्याचं सहनशक्तीच्या बाहेर जेव्हा जातो, एखादी भिंत
अगदी सरळ आहे, ओळंब्यामध्ये आहे, ती जेव्हा ओळंब्यापासून झुकलेली असते तेव्हा खाली पडते. अशा वेळेस जे माणूस रागात येतं, त्रासून जातो, चित्त स्थिर राहत नाही, त्यावेळेस ते काही बडबडायला लागतो, स्वतःचा खून करून घेतो, दुसऱ्याला मारतो. अशा प्रकारची चित्ताची जी अवस्था असते ते अकुशल चित्ताची अवस्था म्हणतात. राग दोष मोह याच्यामधून ती चित्ताची अवस्था होती. ही चित्ताची अवस्थेमुळे ते काही करून काय ते काहीतरीच उलट सुलट करून ठेवतो आणि त्याच्यामुळे त्याला ते शिक्षा भोगावं लागते. ही एक अज्ञानाचंच लक्षण आहे. मग या अज्ञानाचं लक्षण असेल त्या अज्ञानामधूनच या सगळ्याच गोष्टी अनर्थ घडत आहेत. हे जे ज्ञान जेव्हा सत्य त्याला प्राप्त होतं त्यावेळेस त्याच्यामधून पुढच्या अनर्थ गोष्टींपासून टळत असतो. अनर्थ गोष्ट ह्या जे नको आहेत अकुशल चित्ताची अवस्था आहे त्याच्यावर मात करून चित्त ते शुद्ध करायचे प्रयत्न करतो. आणि हे करण्यासाठी ध्यान, ध्यान साधना, अभिधम्माचा अभ्यास याच्या करून त्याला सगळं प्रवट होतं. आता मी थोडक्यात सांगतो. सगळ्यात खालच्या लेवलचा जो भाग आहे त्या 31 प्लेन्स ऑफ एक्झिस्टन्स म्हटला त्याला निरय म्हणतात. या निरयात कुणाला जावं लागतं? त्या निरयाचे पुन्हा 9 भाग केले येतं. 9 भाग केले असल्यामुळं त्याला आपण आवीची हेल म्हणत असतो, आवीची नरक. आवीची नरकातच कोण जातो? शिक्षा कोण भोगतो त्या ठिकाणी? बघा, आपण ते आता तुमच्या कॉन्शियसला बऱ्याच लोकांना पटणार नाही. आवीची हेल मध्ये काय म्हटलं तर पटणार नाहीये. हे काय? हे फक्त चित्ताच्या अवस्थेमधून जाणून घ्यायचं असतं. मग तुम्हाला तुम्ही जाणू शकता का? जेव्हा त्याच्यातला फॅक्टर्स काही आपल्याला रिअलाइजच होतात त्यावेळेस त्यांना आपोआपच थोडं समजायला लागत असतं. आणि ते समजून घेण्यासाठी जेव्हा शोधात त्याच्या खोलात जातात, चिंतन करता, अभ्यास करता, चर्चा करता, त्याला आपण धम्मसाकचे म्हणतो, करता ते तुम्हाला त्याचं रिअलायझेशन होत असतं. म्हणून एखाद्यानं आई वडिलाचा खून केलेला आहे, अनंताचा खून केलेला आहे, बोधिसत्वाचा खून केलेला आहे, प्रत्येक बुद्धाला काही त्रास दिलेला आहे आणि बुद्धाच्या शरीराचं रक्त काढलेलं आहे आणि संघभेद केलेला आहे. अशा प्रकारचं दुष्कृत्य ज्यांनी केलेलं असतं त्याची शिक्षा म्हणून निसर्गतःच त्याच्या कर्माचे विपाक म्हणून त्याला या ठिकाणी आवीची हेलमध्ये जावं लागतं, ज्या ठिकाणी सतत तो जळत राहतो. आता जळत राहणं म्हणजे वेदना कशा होतात? रागात आल्यानंतर शरीर तापतं, त्याला मन काही स्थिर राहत नाहीये, अंग तापलेलं असतं, शरीरामधून ते माणूस म्हणून तो राहत नाही, काही करत असतो. अशा प्रकारचा जिथं त्याला सतत वेदना भोगावं लागत असतात. अभिधम्मामध्ये असं सांगितलंय 5व्या चॅप्टर मध्ये अभिधम्मत्व संघोवच्या की निर्यामध्ये त्याला जन्म होतो त्या ठिकाणी एक योजन म्हणजे 13.5 किलोमीटर अशा प्रकारचं हो 8.5 किलोमीटर एक योजन म्हणजे 8.5 किलोमीटर बाय 8.5 किलोमीटर बाय 8.5 एक खड्डा आहे म्हणा, लांबी रुंदी खोली उंची अशा प्रकारचा खड्डा ज्याच्यामध्ये लाव्हार असतात, सतत लाव्हा असतात आणि त्या ठिकाणी चेतना ती सतत जळत असते. ते कर्माचे विपाक असतात. ती जळणं म्हणजे काय? तशा विकारामध्येच ते तिथे राहणं, त्याच्यामधून त्याला कुठंच सुख शांती किंवा समाधानाचं काही नसणं, अशा प्रकारचा अविचेल आहे. आणि त्याच्यानंतर बाकीचे आहेत हे 7-8 ते मग सौम्य सौम्य होत जातात. अशी निरयाची अवस्था आहे. आता ज्यानं शिलाचंच पालन केलेलं नाहीये अशा लोकांना तिरछान मध्ये होतात. तिरछान म्हणजे तिरप्या दिशेनं चालणारे पशु पक्षी सगळे जनावर आहेत, पशु आहेत, किडे मकोडे आहेत. असे किडे मकोडे जे काय दिसतं दृश्य अदृश्य असतात हे तिरछान मध्ये असतात. आता सध्याचा महिना कोणता आहे तुम्हाला माहित सांगतो. ते तिरुपुरुषामध्ये याचं वर्णन फार चांगलं केलंय आणि याचा उपयोग मग हे वैदिक धर्मातले लोक येऊन जे सांगतात ते आता तुम्ही पित्रपाटीचा महिना घाला, हे पित्र घाला, तुमचे वाड वडील जे कोणी येतात ते जेव्हा येतात. अहो त्याचा अर्थ जरा वेगळा मी थोडा विस्तृत सांगतो, ते थोडं समजून घ्यायचे प्रयत्न करा. खुदक निकायामध्ये तिरुपुरु सुत्त म्हणून आहे, त्या सुत्तात असं सांगलंय की पेतवथू विषयी सांगितलंय. अभिधम्माचा खुदक निकायचा भाग आज अभ्यास करत असताना पेतवतू विमानवतू अशा प्रकारचं आहे. त्या ठिकाणी त्यांच्या अवस्था त्यांनी कोणते कर्म केले म्हणजे काय होतं, ज्यांनी शिलाचं पालन केलेलं नाही. शिला किती सांगितलं तुम्हाला? 5 म्हणजे ग्रस्तीसाठी 5 सांगितलेले आहेत, श्रामणेरासाठी 8 सांगलेले आहेत आणि भिक्खूसाठी 10 शिल सांगले. याच्या व्यतिरिक्त सुद्धा दुसरे शिल आहेत ज्याला म्हणतात आपण चूळशिल, म्हणजे अति बारीक सूक्ष्म सूक्ष्म छोटे छोटे असलेले मध्यम प्रकारचे शिल असतात त्याला मध्यम शिल म्हणतात. आणि जे अगदीच वाईट असतात ते कर्मकरण केले जातात त्याला महाशिल म्हणतात. म्हणजे अति काटेकोरपणे पाळायचं असतं त्याला महाशिल म्हणतात. तर हे महाशिलाचं पालन केल्यानंतर, शिलाचं पालन केल्यानंतर त्याला
वरच्या लेवलला जाता येतं. आणि ज्याने ते पालन केलं नाही, लोकांचं घेतलं मात्र दिलेलं नाही, कोणाच्या समोरचं ताट ओढलं, काही दिलं, सगळं काही स्वतःकडेच ठेवलेलं आहे आणि दुसऱ्याला काहीच दिलं नाही. मग इथं दानाचं महत्व येतं. आपण ज्यांना दुसऱ्याला दान देत असतो त्यावेळेस जे दान करतो त्याचे आपण बँकेत ठेवल्यासारखे पैसे असतात, ते रिकरिंग केल्यासारखे असतात. म्हणून दान जेव्हा देतो त्या दानाचं किती तरी पटीनं आपल्या त्याच्यात वृद्धी होते असते. हे कर्माचा विपाक आहे. जमिनीमध्ये एक दाणा पेरला तर ते कंसाच्या रूपाने किती दाणे होतात. त्या प्रकारे एखाद्याला आणि चांगल्या जमिनीमध्ये पेरलं तर त्याचं पीक कितीतरी जास्त येतं. अशा रीतीने अरंत, बुद्ध, पचेक बुद्ध आणि भिकूंना दान दिलं हे महापुण्याचं दान असतं आणि इतर लोकांना दिलं असतं. परंतु ज्यांचं परिशुद्ध चित्त असतं, जे काही दुसऱ्यावर अवलंबून असतात, अशाच्या चित्तामध्ये चांगलाच धम्म असतो वसलेला असतो, त्या लोकांना दिलेलं दान हे महाफलदायी असतं. अशा प्रकारचं दान केलं तर ते पुण्यवान होतात, सगळं होतात. परंतु अशा प्रकारचं काही न घेता त्याच्याकडचंच आपण खात असतो. अशा प्रकारचे लोक जे असतात त्यांच्यात कर्मसंचय काहीच नसतो. ते लोक ह्या पेत लोकांमध्ये जन्मतात. आता पेत लोक म्हणजे काय, हा एक प्रश्न येतो या ठिकाणी. पेत लोक म्हणजे काय, ज्यांनी अकुशल कर्म केले तर त्यांच्याकडे धनसंचय काहीच नसतो. म्हणजे काहीच नसतो म्हणजे काय, आपलं पुढच्या जन्मातलं मिळणार होतं ते इथं खाऊन टाकलेलं आहे. आता इथं केल्यामुळे त्यांच्याकडे काही शिल्लक नसतं. म्हणून जे कोणी आपले मित्रमंडळी असतील, नातेवाईक असतील, अशा चेतनाचा आहे. माणसं समजू नका, एक चेतना दुसऱ्याची त्या अपेक्षा करतात, ही चेतनेचा भाग आहे या ठिकाणी. त्याच्यावर मग तुमचे प्रश्न येतील, त्याचं मी विश्लेषण करेल ते. मग हे चेतना असते, ती चेतना त्या रूपानं प्रत्येकाच्या घरी जाते आणि तिथं आक्रोश करत असते. हे तिरुकुरुसुत्तामध्ये खुदक निकायचे हे सविस्तर त्याचं वर्णन केलेलं आहे. मी माझ्या मनचं सांगत नाही, त्या ठिकाणी जाऊन सांगतात. म्हणून आपण काय करायचं असतं, अशा प्रकारचे असतात ते अतृप्त असतात, त्याला सुद्धा आपल्याला दान देता येतं. त्यांच्या नावानं आपण काहीतरी नैवेद्य किंवा जे काही द्यायचं आहे देवतो, मात्र तशी भावना हो तुम्ही ग्रहण करा. ते काही ग्रहण करत नाही, त्याचा वास घेतात, तर त्या भावनाने त्याच्याकडे जात असतात. आता सारीपुत्ताच्या बाबतीत घडलं होतं बरंच, आणि मोगलांच्या बाबतीत सुद्धा घडलं होतं. ती कथेच्या रूपाने नंतर येत असेल, ते मी अभिधर्माच्या पुढे सांगेल त्याच्या चित्ताच्या वस्तूचा कर्माच्या याच्या विश्लेषणामध्ये. तर अशा प्रकारचं मृत व्यक्तीला सुद्धा आपल्याला दान करता येतं आणि त्या भावनेनं दान दिलं जातं. असं हे तीर्षान आहे, हे पेत आहे. त्याच्यानंतर असुर लोक जे म्हणतो, याला आपण यम म्हणतो, याला किंवा राक्षस म्हणतो. अशा प्रकारचे हे 3 प्रकारचे असतात. काही बुद्धाला मानत नाहीत, काही बुद्धाला मानतात. मग ते शिलाचं पालन किती करतात त्याच्यानुसार 3 ग्रेड केले असतात. याचं विश्लेषण तुम्हाला चांगल्या प्रकारे ऐकायला मिळेल. आपण युट्यूबमध्ये बरेच आटनाटी सुत्त लागत ते बघा, त्याच्यानंतर महासमय सुत्त बघा, त्याच्यामध्ये ह्याची माहिती आपल्याला बऱ्यापैकी मिळत असते. ते जर बारकाईनं ग्रहण केलं, ऐकलं, समजून घेतलं तर हे प्रकार तुम्हाला कळत असतात. याच्यानंतर हे नरक म्हणतो, अपाय लोक हे झाले. आणि त्याच्यानंतर आता शिलाचं पालन करणारे हा जे 4 लोक झाले ते शिलाचं पालन न करणारे झाले आणि शिलाचं पालन करणारे मानव लोक येतात. परंतु मानव लोक अर्धे नरकामध्ये असतात, म्हणजेच अपाय लोकात असतात, आणि अर्धे देव लोकांमध्ये असतात. त्याला आपण देव म्हणतो. ज्याच्यामध्ये काय देव लोकांमध्ये कसे येतं, मानव आहे, चातुर महाराजिक आहे, तावतींस आहे, याम आहे, तुषित आहे, निमानरती आहे. हे थोडं समजून घ्यावं लागेल. रिपीटेडली तुम्हाला एकदाच ज्यांनी पालीचा अभ्यास केला असेल त्यांना थोडं समजेल, आणि ज्यांनी काही केलंच नाही त्याला ते समजून घ्यावं लागेल. तसं आपण अनेक प्रश्न असतील त्याप्रमाणे रिपीट करेल मी. तर अशा प्रकारचे हे जे लोक असतात, शिलाचं पालन केल्यानंतर किती काटेकोरपणे तुम्ही पालन करता, त्याप्रमाणे जसं पालन केलं असेल, दान भरपूर केलं असेल, भावना केली असेल आणि त्याच्यात चिंतन केलं असेल, अशा लोकाचा जन्म पुढे ह्या सुगती लोकांमध्ये, याला सुगती म्हणत असतात. त्या ठिकाणी या ठिकाणी अंगुत्तर निकाय म्हटलं, एक मलिका सुत्त मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. हे दानाचं महत्व कसं आहे ते, हे लोक खाली कसे जातात, म्हणजे खाली अपाय लोकात कसे जन्मतात आणि देव लोकात किंवा सुगती लोकात कसे जन्मतात याचं उदाहरण आपल्याला सगळ्यांनाच माहित असेल. मलिका ही कोण होती, कोसल देशाचा राजा प्रसेनजित याची पट्टराणी म्हणून ही मलिका होती. हा प्रज्ञावान होती. तिनं एकदा जेव्हा समाजामधल्या स्त्रियाकडे बघितली आणि तिच्याबद्दल तिच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले. ते प्रश्न असे होते, ते प्रश्न बुद्धाकडे जाऊन तिने विचारते. ते प्रश्न असे होते की तथागत, समाजामध्ये अनेक स्त्रिया अशा आहेत की ज्या काही गरीब आहेत,
अन्न पाणी मिळत नाही त्यांना, खूप आहेत. आता कुरूप आहेत काही काही, म्हणजे गरीब पण आहेत आणि कुरूप पण आहेत. काही स्त्रिया अगदी गरीब आहेत आणि अति रूपवान आहेत, सुंदर आहेत. तसंच हे जे चार प्रकार झाले, गरीब, कुरूप, श्रीमंत, याच्या उलट आणखीन काही स्त्रिया कुरूप असतात मात्र भरपूर श्रीमंत असतात. काही स्त्रिया कुरूप सुंदरही असतात आणि श्रीमंतही असतात. हे अशा प्रकारचे चार चार जोड्याच्या, दोन दोन जोड्याचे चार भाग केलेले आहेत तिने. आणि बुद्धाला प्रश्न विचारतो. या सुताचं उकल करण्यासाठी ज्याचं मन शीलवान आहे, ज्यांनी शीलाचं पालन केलेलं आहे, ज्यांनी चांगली भावना केलेली आहे, ज्यांनी दान दान केलेलं आहे, अशा प्रकारचा लोकांचा जन्म हा वरच्या होतो, सुगती लोकात जातो. आणि ज्यांनी केलं नाही त्याचं दुगती लोकात जातं, अपाय लोकांमध्ये जातो. ते कसं? म्हणजे दानाचं महत्व या ठिकाणी फार महत्वाचं आहे. आणि आपल्या चित्ताचं रक्षण कसं करायचं, चित्त कसं शुद्ध करायचं, हे इथं अभिधम्मामध्ये चित्ताचे प्रकार सांगितले. ते चित्त कसे शुद्ध ठेवायचे, हे शीलाचं पालन कसं करायचं, याच्यावरून तुमचं रूप ठरतं. तुमची गरीब श्रीमंती, सुंदर आणि कुरूप हे ठरतं. बघा, कुरूप स्त्री कशी असते, जिने नेहमीसाठी आयुष्यामध्ये त्रासूनच गेलेली असते, चिडखोर असते, तिच्या मनामध्ये, तिच्या चित्तामध्ये नेहमीसाठी विकारच असतात. ती नेहमीसाठी अकुशल चित्तामध्ये असतं. त्यावेळेस तिचं चेहऱ्यावरचं जे रूप असतं ते चेहरा त्रासून गेलेला असतो, कुरूप होतो. आता बघा ना, काहीतरी किती सुंदर स्त्री असतात, त्या सुंदर स्त्री रागात आल्यानंतर, चिडल्यानंतर तिच्या चेहऱ्याकडे बघा आणि एक प्रसन्न मनानं आनंदित असलेली कुरूप स्त्री बघा. त्या दोघीच्या चेहऱ्याकडे एकदा तुम्ही बघत असाल तर कुरूप स्त्रीचा चेहरा प्रसन्न असेल तरी बघावासा वाटतो, परंतु सुंदर स्त्री असून ती प्रसन्न नसेल, ती दुःखी, कष्टी आणि चिडलेली असेल, तिचा चेहरा विद्रूप दिसतो. म्हणून मनाचे जे भाव असतात ते मनाचे भाव आपल्या चेहऱ्यावर दिसत असतात. म्हणून जिनं आपल्या शीलाचं पालन केलंय, नेहमी प्रसन्न राहिलेली आहे, रागात राहिलेली नाही, असा चेहरा मृत्यूनंतर ती सुंदर रूपवानच होत असते. परंतु दुसरं, ही रूपवान जरी झाली, तिनं लोकांना कधी दान दिलेलं नाही, लोकांच आपल्याकडे आणून ठेवलेली आहे, घेतली आहे, परंतु परत केलेली नाही, अशा प्रकारची ती गरिबीमध्ये होते. कारण जे तिच्या कोठारामध्ये आहे, तिच्या भांडारामध्ये आहे, तिथं संपून टाकलेलं आहे. दुसऱ्याच कर्ज घेतलेली आहे, ते तिथं परतफेड केल्यानंतर तिला इकडे काय मिळायचं. परंतु चित्त समाधानी ठेवल्यामुळं तिला सौंदर्य मिळतं. जे आपण दान धर्म न केल्यामुळे तिला तिथं गरिबी भोगावं लागत असते. याच्या उलट असंच जिनं चित्त शुद्ध ठेवलेलं आहे, त्याबरोबर दान धर्म सगळ्याच प्रकारची भावना चांगली केली आहे, ती सुंदरही होते आणि श्रीमंतही होते. लक्षात आलं का? चित्ताच्या अवस्थेवरून आणि दानावरून तुमची श्रीमंती, कुरूपता, सुंदरता, गरिबी, श्रीमंती आणि भावना, या तिन्ही फॅक्टरवर माणूस समृद्ध किंवा गरीब कशा प्रकारचे असतो ह्याचे फल असतात. या ठिकाणी सर्वश्रेष्ठ म्हणजे बुद्धाच्या धर्मामध्ये आपल्याला कर्म फार महत्वाचं आहे. ते कर्म शिकायचं आहे, ते चित्ताच्या रूपानं. अगोदर मी सांगितलं ना, चित्त जसं ठरविल त्याप्रमाणे सगळं काही होत असतं. चित्त प्रसन्नतेनं चांगलं राहत असेल, केलं असेल, तर त्या चित्तामुळे सगळंच काही तुम्हाला साध्य होत असतं. चित्त जर अकुशल असेल तर जे काय आहे ते सगळं गमवून बसतात. म्हणून हा अभिधम्म, चित्ताचा अभ्यास हा सगळ्याच मानव जातीला करणं आवश्यक आहे. कारण त्याचं भविष्य, मागे केलेले कर्म त्याचे विपाक आपल्याला भोगावं लागतात. ते भोगल्यानंतर त्याच्या पुढचं तरी चांगलं करता येतं. आणि ते भोगत असताना कुशल कर्माचे विपाक तिथं जागा होतात, उत्पन्न झाले असतात. त्याच्यामुळे ते शिक्षा भोगत असताना सुखाचंही असल्यानंतर दोन्हीच्यामुळे त्या शिक्षेची इंटेन्सिटी कमी होते, तीव्रता कमी होते, आपण ते भोगू शकतो वगैरे वगैरे कर्मविपाक आहे. अशा रीतीने ज्याचं काटेकोरपणे पालन केलं आहे ते काम भूमीमध्ये, काम लोकांमध्ये आहे शीलाचं पालन. आता त्याच्यामुळं त्याच्या पुढे जे समाधी म्हणतात, ह्या समाधीच केल्यानंतर हे समाधीचे प्रकार काय आहेत? सम्मा वाचा, सम्मा सती, सम्मा समाधी, अशा प्रकारचे समाधीचे आहेत. मग आता ही समाधी पुष्ट होण्यासाठी, चांगलं होण्यासाठी आपल्या चित्तामधून जे कुशल कर्म केलेले असतात त्यालाच आपण शीलाचं पालन म्हणतो. शीलाचं पालन केलं म्हणजे काय होतं? मन एकाग्र होतं, मन समाधानी होतं, मनातून समजत असतं. सगळं काही आपलं समजून घेण्यासाठी
आता इथे भाग येतो. तुम्ही सगळे विपशी साधक आहात हे समजून घेण्यासाठी आता इथं खरं विपश्यनेचे आपणाला या ठिकाणी विश्लेषण करता येतं. ह्या विश्लेषणाचं तुम्हाला जर सांगितलं, प्रत्येकाकडे कुणाकडे पुस्तकं वही असेल तर मी त्या फॅक्टर्स मधून याचा जेव्हा आपण पुढे तर घेणारच आहे, ते चित्ताचा अभ्यास करत असताना कसा कर्म करायचा हे असताना, तरी आता समजून घेण्यासाठी या ठिकाणी समाधीमध्ये कसं महत्व असतं मी ते थोडं समजून सांगत आहे. ज्याच्याकडे पेन कागद आहे, मॅडमने सांगितल्याप्रमाणे त्यांनी लिहून ठेवा. ते वर्किंग कशी होती तुमची मी ते सांगतो, ते तुम्हाला रिअलाइज होईल. मग त्याच्याहून कळेल तुम्हाला की अभिधम्माचा क्लास मी केला पाहिजे, अभिधम्म मी समजून घेतला पाहिजे, आणि त्याच्यामुळं माझं जे पर्सनॅलिटी आहे, माझं जे व्यक्तिमत्व आहे, ते माझं व्यक्तिमत्व कसं मी सुधारावं हे तुम्हाला कळून येईल. आता हे कळत असताना मी तुम्हाला थोडक्यात सांगतो, ते समजून घ्या. एका खाली एक आता लिहित असाल त्यांनी लिहा. पहिलं आहे वेदना. वेदनेच्या नंतर आहे स्पर्श. स्पर्शानंतर आहे वेदना, स्पर्श आणि वियान म्हणतात. वियान का एक हा विज्ञान म्हणा. त्याचं विज्ञान झाल्यानंतर आपण काय म्हणूया, मग समाधी आहे. त्याच्यानंतर समाधी म्हणजे ध्यान, मनाची एकाग्रता आहे. त्याच्यानंतर अवेअरनेस, माइंडफुलनेस, कॉन्सन्ट्रेशन अशा प्रकारचे शब्द आहेत. त्याला सती म्हणा, समाधी सती. आणि शेवटी काय म्हणा, प्रज्ञा म्हणा. ही प्रज्ञा आणि त्याच्यानंतर पुन्हा चित्त येते पुढे. तर हे वर्किंग कसं राहतं, एक गाढ झोपलेला माणूस आहे, आपण गाढ झोपेमध्ये असतो आणि एखादा मच्छर येत असतो. म्हणजे आपण कॉन्शियस, सबकॉन्शियस, अनकॉन्शियस असं माइंड म्हणता. हे वर्किंग कसं करतं, म्हणजे समाधी करत असताना आपण कसं जागरूक असतो, आपण ध्यान साधना करत असताना मनाची एकाग्रता कशी ठेवतो, तर याचं उदाहरण मी याच्यातून सांगत असतो. आता एखाद्या मच्छराने काटलेला आहे, झोपलात तुम्ही, एखाद्या मच्छराने तुम्हाला दंश केला, त्या ठिकाणी वेध झाल्यानंतर खाजायला लागत. आता ते मेकॅनिझम नेमकं काय घडतं, हे कसं घडतं, हे थोडं समजून घेणं आवश्यक आहे. मच्छराने तिथं दंश केल्यानंतर त्या ठिकाणी काहीतरी वेदना होतात. मग तुमची ही जी न्यूरोसिस्टीम आहे, न्यूरोलॉजी आहे, त्यानुसार ते पटकन तुम्हाला त्या वेदना चित्ताला समजायला लागतात. या ठिकाणी काय झालं, वेदना असतात. त्या वेदनेचा स्पर्श होतो, त्या ठिकाणचे जे त्याचं विष आहे त्याचा स्पर्श होतो तुम्हाला, आणि ती वेदना नंतर त्याचं जाणीव होती. अशा प्रकारचे इथं होत आहे इकडे. मग त्या ठिकाणी काय होते, समाधी म्हणजे कॉन्सन्ट्रेशन. त्या वेदनेच्या बरोबरच हे मनाची एकाग्रता जी म्हणतो मन, ती एकाग्रता किंवा समाधी ज्या ठिकाणी मच्छरने दंश केला आहे त्या ठिकाणी वेदना जात असते. हे कॉन्सन्ट्रेशन, समाधी, वेदना जात असते. आता समाधी वेदना गेल्याबरोबर त्या ठिकाणी तुमची जागरूकता आहे, त्याला सती म्हणतात, ती पण त्या ठिकाणी जात असते याच्याबरोबर. म्हणजे समाधी आणि सती ह्या एकमेकाला ह्या जोडूनच आहेत. एक वेगळं राहू शकतच नाहीये. अशा रीतीने ही सती, समाधी हे तिथं जातात. तिथं गेल्यानंतर त्या ठिकाणी जे काही त्या वेदना होतात त्या वेदनेच्या रिडिंग ही सती घेत असते, आणि मनाची पावर, एकाग्रता ही समाधी त्या ठिकाणी लावते. आणि केल्यानंतर तुमची जी प्रज्ञा आहे, तुमचं जे विस्डम आहे, हे सगळं घेऊन ह्या रिडिंग घेऊन ही सती आहे, कॉन्सन्ट्रेशन आहे, सती ही प्रज्ञेकडे देते. प्रज्ञा काय करते, त्याचं बारकाईनं विश्लेषण करते, आणि हे जहर आहे किंवा चांगलं आहे, हे खासतं, पोळतं, विष आहे, याचे जे रिडिंग घेतल्यानंतर याचा जो खरा अर्थ काढायचा असतो, तो अर्थ हे नंतर चित्ताकडे, मनाकडे, कॉन्शियसनेसकडे ते पाठवला जातो. मग त्या ठिकाणी मनाने सांगितलं की त्या हाताला सांगेल, पायाला सांगेल, कोणत्या अवयवाला सांगायचं असेल त्या ठिकाणी गेल्यानंतर मग ते चित्त सांगितल्या आदेशाप्रमाणे मग ते दुसरा इंद्रिय म्हणजे हात आहे त्या ठिकाणी खाजवलं, किंवा याच प्रकारे पाठीखाली दगड आला, कण आला, टोचत आहे, तर ते बाजूला शरीर काढण्यासाठी आदेश देतं. अशा प्रकारे ह्या चित्ताची आपल्या शरीरामधली ही वर्किंग होत असते. ही वर्किंग करण्यासाठी
मन हे जसं एकाग्र होतं, सतीमध्ये जागरूकतेमध्ये राहतं, सती संप्रजन्य त्याला म्हणतो, आणि प्रज्ञामध्ये असतो, तर हे फेनॉमेना अशा प्रकारे घडत असतं. हे तुम्हाला मायन्यूटली ध्यान साधना करत असताना याचं विश्लेषण केल्यानंतर तुम्हाला हे दिसून येईल. आता हे करण्यासाठी मी कुठलं सांगितलं तुम्हाला, माझ्या मनाने सांगितलं नाहीये. याच्यासाठी मला अभिधम्माचे अनेक पुस्तकं वाचल्यानंतर, त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स वाचल्यानंतर प्रत्येक ह्याच्या याची, आता हे तुम्हाला मी 7 फॅक्टर झाले. तुम्हाला काय सांगितलं, वेदना सांगितल्या, त्याचा स्पर्श सांगलं, त्याचं विज्ञान सांगितलं, त्याच्यानंतर त्याचं समाधी समजा एकाग्रता सांगली, आणि त्याच्यानंतर सती म्हणजे जागरूकता सांगितली, आणि प्रज्ञा म्हणजे त्याचं विश्लेषण करणारी सांगितली. हे एवढे जे शब्द आहेत हे माइंड फॅक्टर येतं, मनाचे हे घटक आहेत, वेगवेगळे फॅक्टर आहेत. परंतु हे एक फॅक्टर आपलं आपलं काम वेगळं आपण करतं, ते दुसऱ्याहून आल्यानंतर पुढची त्याची स्टेज होती, ते सिरियली ती काम करत जातात. मात्र मी त्याचं काम करेल, तू माझं काम कर, असं कधीच होत नाही. या ठिकाणी वेदना, सती, वेदना, समाधी, सती आणि प्रज्ञा, ह्या 4 गोष्टी इतक्या प्रामुख्याने तुम्हाला समजल्या पाहिजे, की वेदना झाली रे झाली, की समाधी जी आहे, एकाग्रता मनाची आहे, त्या ठिकाणी जाऊन ऑब्झर्व करते. मग त्या ठिकाणी जाते म्हणजे काय होतं, ही समाधी म्हणजे ही एक एनर्जी आहे, ती एक पॉवर आहे, आणि त्या पॉवरच्या पाठीवर बसलेली, खांद्यावर बसलेली अशा प्रकारची समाधी आहे. आता या ठिकाणी विचार केला तर समाधी ही आंधळी आहे, मात्र तिला पाय, ती चालू शकते, ती एनर्जी आहे. आणि सती आहे ही लंगडी आहे, म्हणजे तिला चालता येत नाही. मग सती आणि समाधी निश्चित स्थळी जिथं वेदना होतात त्या ठिकाणी जाते, आणि गेल्यानंतर त्या रिडिंग घेतात आणि बसतात, दोघांचे कामं झाले की त्या रिडिंग पासावून कुठे होतात, प्रज्ञेकडे होतात. मग प्रज्ञेचा विकास आपण करा म्हणतो. तर हे ज्या रिडिंग आलेल्या आहेत, हे जे डाटा कलेक्ट केलेला आहे, त्याचं विश्लेषण ही प्रज्ञा करत असते, विस्डम करत असते. ही प्रज्ञा याचं विश्लेषण केल्यानंतर त्याचे रिझल्ट देत असते. म्हणून आपण म्हणतो ना, अरे हा फार महाप्रज्ञावान आहे, हा मंद बुद्धीचा आहे, हा तीक्ष्ण बुद्धीचा आहे. हे कसं आहे, ज्याचं मन सूक्ष्म म्हणजे कॉन्सन्ट्रेशन मध्ये राहतो, सतीमध्ये राहतो, आणि सतीमध्ये राहून या सगळ्या करून हा मनामधला हा फेनोमेना असतो. म्हणून आपण आपल्या मुलांचं भविष्य घडत असताना त्याच्या मनाची एकाग्रता कशी राहते, सतीमंत कसं राहतो, आपण कसं सतीमध्ये राहायचं, आणि राहायचं विश्लेषण कसं करायचं, हे करण्यासाठी आपण शीलवान झाल्यानंतर धम्माचा अभ्यास करत असताना, मायन्यूटली याचा अभ्यास केल्यानंतर सगळं काही, हा जो हे जन्म आहे आणि परमार्थ पण आहे, ते याच्यातून कसं सुधरत असतं. म्हणून आपण जे समाधी करत असतो म्हणजे ध्यान करत असतो, विपश्यना आणि समत हे दोन्ही आपण करत असतो. दोन्ही म्हणजे काय करतात, आनापान सती म्हणतो आपण. आनापान सती म्हणजे जागरूकता असते. म्हणजे काय करतो, श्वास आत गेला बाहेर आला, आत गेला बाहेर आला, फक्त एवढंच नाही, तर तो कुठं स्पर्श करतो, कसा स्पर्श करतो, माझ्या श्वासामधली गती कशी आहे, जोरात होतो का कमी होतो, त्याचा डायमीटर किती असतो, किती मायन्यूट होतो. जसजसं तुमच्या मनाची एकाग्रता वाढत जाते, सूक्ष्म होत असते, तस तसं त्याचा तुमच्या शरीरामध्ये ते जेव्हा संचार होतो, त्या वेदना जशा होतात त्यावेळेस तुम्हाला कळायला लागत असतं. म्हणून आपल्या शरीरामध्ये ज्या काही मेटाबॉलिक रिएक्शन चालतात, त्या रिएक्शन कशा प्रकारच्या असतात, मेटाबॉलिक ऍक्शन कशा होतात, रिएक्शन कशा असतात, त्याची कॅरेक्टरिस्टिक्स कशी आहे, आणि ते तुमच्या कर्माशी कशा प्रकारचं रिलेटेड आहे, कोणतं कर्म कसं केल्यामुळं त्या ठिकाणचे कोणत्या प्रकारच्या कशा प्रकारच्या तुम्हाला वेदना बाहेर येत असतात, सुखद वेदना, दुःखद वेदना, असुखद, अदुःखद, सोमनस्स, दोमनस्स, अशा प्रकारचे वेदनेचे 5 प्रकारामधून तुम्हाला अगदी चित्ताच्या शुद्धीकरणामधून, तुमच्या मनाच्या एकाग्रतेमधून, जागरूकतेमधून त्याचे तुम्हाला सविस्तर ही माहिती तुम्हाला इथे मिळायला लागत असते. आणि हे मिळत असल्यामुळे तुम्हाला मग त्याच्यातून कशी सुटका करून घ्यावी, मनाची एकाग्रता झाली, त्या वेदना कशा पास करायच्या, वेदना कशा पास केल्यानंतर माझे शरीर विकाराने युक्त कसं आहे ते मला कळायला लागत असतं. मग याच्यामध्ये माझी एकाग्रता कशी होते, मी सती संप्रजन्य कसा राहतो, मग त्याच्यामधून मला माझा परमार्थ सुधारण्यासाठी मी विकार मुक्त कसं होतो, राग दोष मोह याच्यापासून कसा मुक्त होतो, चित्त कसं शुद्धीकरण घेतो, शरीर कसं शुद्धीकरण घेतो, याच्यासाठी इथे त्या ध्यान साधनेचं फार महत्व आहे. म्हणून
पहिलं शिलाचं पालन केलं, मी ध्यान साधना केली, माझं भटकणारं मन हे येत नाही, तरीही हे भटकणारे मन असल्यामुळे ही समाधी केल्यानंतर त्या 31 प्लेन्स ऑफ एक्झिस्टन्स मध्ये विचार केला तर 31 लोकांच्या मालिकेपैकी 16 लोक हे ब्रह्मलोकामध्ये असतात. हे 16 लोक ब्रह्मलोकाचे हे प्लेन आहेत, 16 प्लेन आहेत, ज्याच्यामध्ये सगळ्याचे नाव मी माझ्याकडे लिहून आणलेत, मी सांगेल नंतर. तर पहिला आहे ब्रह्मपरिसज्जा, ब्रह्मपुरिता, महाब्रह्मा, ब्रह्म आविया, अशा प्रकारचे वितर्क, विचार, प्रीती, सुख हे रूप ध्यान करत असतो. आता हे तुम्हाला माहित असेल आमच्या पालीच्या लोकांना. तर रूप म्हणजे काय, म्हणजे की जिथे आता रूप लोक म्हणतो, पहिले काम लोक झाले, रूप लोक झाले. हे शिलाचं पालन करून ध्यान साधना करत असताना ह्या रूप लोकामध्ये तुम्ही जातात. मग त्याचे रिझल्ट कसे होतात, ते ध्यान कोणते करायचे असतात, वितर्क, विचार, प्रीती, सुख आणि उपेक्षा, हे अशा प्रकारचे ध्यान आहेत. आणि एकाग्रता आहे ती सगळ्याच ठिकाणी एकाग्रता असल्याशिवाय तुम्ही करू शकत नाही, त्यालाच आपण समाधी म्हणत असतो. तर हे ध्यान कसे असतात, हे ध्यान वितर्क. आता याचं उदाहरण मी एक घेत असतो माझ्या वर्गामध्ये. ते एक फुलपाखरू आहे, बागेमध्ये फुलं आहेत, असं समजूया. एक सुंदर अशी बाग आहे, ज्याच्यामध्ये सुगंधित आहेत, रंगीत फुलं आहेत, वेगळ्या प्रकारची फुलं आहेत, अशी बाग आहे. या बागेमध्ये एक फुलपाखरू येतं, त्याने ठरवलं असतं मला या बागेमध्ये जायचं. मग ते फिरत असतं, ह्या बागेतून इकडे तिकडे फिरते असतं. म्हणजे त्याच्यात कुठं बसावं हे त्याला माहित नसतं, त्याच्या मनामध्ये वितर्क निर्माण झाले असतात, मी निश्चित कुण्या ठिकाणी बसावं म्हणून. त्याला मग ते ध्यानामध्ये तसंच असतं. जेव्हा माझ्या शरीरामधून वेदना होत असतात किंवा मनाची एकाग्र होत नसेल, ते वितर्कच करत असते ना हो, इकडे तिकडे भटकतच असतं ना. मात्र मनाने ठरवलं असतं की मला एकाग्रता करून काहीतरी बघायचं आहे, ध्यान साधना करायची. म्हणून अशा वेळेस वितर्कामध्ये असलेलं मन हे एकाग्रता होतं, थोडं स्थिर होतं. ते वितर्क गेल्यानंतर काय होतं, विचार मनात येतो, सगळे पूर्ण पाहतो आणि एक फुल चांगलं सुगंधित आणि मुलायम दिसेल, रंगीत असेल, त्याच्यावर बसत असतो. त्या बसल्यानंतर त्याला तिथं काय होतं, विचार येतं ते बसायचा, म्हणजे त्याचा वितर्क गेला, इथं विचार आला बसाव म्हणून. बसल्यानंतर काय होतं, त्या फुलाबद्दलची प्रीती मनामध्ये निर्माण होते. प्रीती म्हणजे फुल चांगलं आहे, बरं आहे, हे त्याचं मन तिथं हायचं होतं. ते केल्यानंतर पुन्हा काय होतं, त्या फुलावर बसल्यानंतर काय होतं तुम्हाला या ठिकाणी, त्याचा आनंद तो घ्यायला लागत असतो, म्हणजे त्याला सुख मिळते त्या फुलाबद्दलचं. म्हणून हे सुख मिळालं तर प्रसन्न राहतो, सुख राहतो. तर अशा प्रकारचं ध्यान साधना करत असताना तर इथे बुद्धांनी सांगितलं त्यांच्या ध्यानामध्ये की बाबा रे, तू त्या फुलाचा आस्वाद जरूर घे, मात्र सजग राहा, जागृत राहा. त्याच्यामध्ये काय, जरी मांसाहारी वनस्पती असेल तर ज्या मांसाहारी वनस्पतीची नावं ड्रासिरा, संडू, नेफेंथिस अशा प्रकारचे वनस्पती असतात, ते तुला गडप करून टाकतील, ते तर मिटून जातील, त्याच्यातून जाशील. सजग असाल तर पटकन तू हे करशील, निघून जाशील. अशा प्रकारच्या मनाच्या एकाग्रतेचे, मनाच्या सजगतेचे या ठिकाणी उदाहरण देऊन त्या रूप ध्यानामध्ये सांगितलेलं आहे. हे 4 प्रकारचे ध्यान आहेत. मग आता हे आपण आपल्या साधकाच्याला सगळ्यांनी तुम्ही अभ्यास करत असतात विपश्यनेचा, त्यावेळेस आपला जोड लावतात का रे, हे जर दाखवलं याचा जोड कसा लागलाय बघा. बघा त्याची अनालॉजी म्हणून त्याचं कसं करायचं, शिमिली कशी द्यायची त्याची, की आपण ध्यानाला बसलात, मी आता ध्यानाला बसलो, माझे वितर्क निघून गेले आहेत सगळे, आता मी ध्यानात बसलो, माझं मन एकाग्रत करतोय, म्हणजे मी काय आता विचार केला, आता चांगल्या प्रकारच्या मला वेदना व्हायच्या. आता जेव्हा वेदना तुमच्या सुरू होतात त्यावेळेस तुम्हाला छान वाटतं, माझ्या वेदना आहेत, माझ्यातून वेदना आता प्रवाहित होत आहेत. आता हे वेदना प्रवाहित होत असताना नेमकं काय होतं ते तुम्हाला जाणायचं असतं. मग वेदना वाहत होत्या शरीरातून, म्हणजे तुमच्या कशा वेदना असतात, सुखद असतील, दुःखद असतील, असुखद दुःखद असतील, किंवा सोमनस्स किंवा दोमनस्स, म्हणजे मानसिक आणि शारीरिक वेदना असतील. त्या प्रकारच्या वेदनाचं जाणव लागल्यानंतर तुम्ही प्रसन्न होता, सगळं त्याच्यामध्येच राहत असता. परंतु बुद्ध इथं सांगत असतात की या ठिकाणच्या वेदनेमध्ये तुम्ही रममान होऊ नका, कटाक्षानं एका पुराचा प्रवाह होतो त्या प्रवाहात जाऊ नका, एका तीरावर बसून एकाग्रतेनं सूक्ष्मतेनं त्याचं निरीक्षण करा. फक्त तुम्ही त्याच्या बरोबर जाऊ नका, हेच मला पाहिजे, तीच मला वेदना पाहिजे असं नका म्हणू. म्हणून अशा प्रकारची इकडे अनालॉजी दिल्यानंतर तुमचं वेदनापासून ते मुक्ती होण्यास, वेदना तुम्हाला जाणल्यानंतर त्याचं तुम्ही अनालिसिस करायला शिका. ह्या वेदना माझ्या कोणत्या कर्माच्या असतील,
या ठिकाणच्या वेदना माझ्या पुण्या ठिकाणी होता येतात, कुठून निघून जात असतात, मी काय केल्यानंतर त्या वेदना तिथं जातात. माझं शरीर म्हणजे काय झालं पाहिजे, आता एका पाईप मधून पाणी सोडतो किंवा गटर मधून आपण पाणी सोडतो, माझं शरीर हे गटर आहे म्हणा, घाणीचं माहेर घर आहे म्हणा, तर पुराचं पाणी आलं किंवा पाणी सोडल्यानंतर जे काही घाण साचलेली असेल, अडथळे निर्माण झाले असतात, ते अडथळे त्या पाण्याबरोबर निघून जावं. अशा प्रकारे त्या पाण्यासारखं माझ्या शरीरातून वेदना होत असताना त्या ठिकाणचे डिफाईनमेंट्स असतात शारीरिक किंवा मानसिक, हे या माझ्या मनाच्या कॉन्सन्ट्रेशनमुळे, ती एक एनर्जी आहे, ती एक हीट आहे. बघा, तुम्ही ध्यान करत असताना तुमच्या अंगातून कधी कधी घाम येतो, कधी खाजल्यासारखं होतं, हे तुम्हाला सगळ्याच माहिती आहे, गुरुजी सांगत असतात. तो प्रत्यक्ष अनुभव आपला येत असताना माझं त्याच्या कर्माशी नातं जोडल्यानंतर त्या कर्माची अशा प्रकारची माझी क्वालिटी होते आणि तशा प्रकारच्या वेदना त्या माझ्या शरीरातून पास होता येतात. आणि हे माझ्या वेदना पास होण्यासाठी माझं शरीर हे ते चॅनल झालं पाहिजे, पाईप सारखं, त्या गटर सारखं तिथून ते फ्लो झालेलं असलं एनर्जी झालं पाहिजे. त्या ठिकाणी डिफाईनमेंट्स म्हणजे विकाराने युक्त असल्यानंतर त्या एनर्जी त्या ठिकाणी पास होत नाहीत. तिथं प्रत्येक जड धातू आला म्हणतो, ते धातू जरी आला असेल, सतत सातत्य तुम्ही ठेवलं वेळच्या टाइम मध्ये, आणि हे करत असताना फक्त वेदना कॉन्सन्ट्रेशनच नाही तर सती संप्रजन्य म्हणजे त्या रिडिंग घेणं महत्वाचे होतं. वेदनेची तुम्हाला इथे प्रत्येक त्याच्या घटनेचं तुम्हाला विश्लेषण करता आलं पाहिजे, त्यावेळेस तुम्ही त्याच्यामध्ये खूप चांगलं होतं. म्हणून आज बाकी हे भौतिक जे विजार आजार येतात, सर्दी, पडस, खोकलं, शरीरामध्ये ऍसिडिटी होणं, आणखीन किडनी स्टोन होणं, आता पॅनक्रियाज मध्ये तुमचं ते स्वादिपिंडामध्ये काहीतरी होत असतं, लिव्हर मध्ये होतं, अहो ह्याच्यामध्ये कावीळ सुद्धा सहज निघून जात असतं. याच्यामुळे या विपश्यनेमध्ये प्रत्यक्ष अनुभवातून केल्यानंतर त्याचा अनुभव प्रत्येकाला येतो. मला त्याचा अनुभव येत असताना तेच मी सांगत असतो, कोणत्याही प्रकारचं आलं तर समतेमध्ये राहून त्याची रिडिंग ह्या सतीमध्ये घेतल्यानंतर हे सगळं काय होतं आणि त्याच्यामध्ये पुष्ट होतं. अशा रीतीने आपणाला हे जेव्हा तुम्ही ध्यान करता त्यावेळेस ते ब्रह्मलोकामध्ये तिथे जन्म मिळतो. ब्रह्मलोक म्हणजे काय, त्या ठिकाणी हे सगळ्याच तुमच्या वासना नष्ट झाल्या असतात, कामविकार नष्ट झाले असतात, आणि त्या ठिकाणी चित्त असतं, शरीर धारण करायचं असेल तरच असतं, त्याचं आयुष्य ठरल्या प्रकारचे असतं. किती प्रकारचे पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं ध्यान केलं त्याप्रमाणे त्या 16 लोकांवर जात असतो. हे कामलोकामध्ये विपश्यना करून तिथं आनंद झाला नसेल, नंतर तो विपश्यनेमध्ये चांगला पुष्ट झाल्यानंतर वरच्या लोकांमध्ये ध्यानामुळे त्याचा जन्म होतो, वरच्या लोकांमध्ये त्याचा जन्म होतो आणि त्याचं आयुष्य भरपूर मोठ्या प्रमाणात असतं. तिथं शरीरच नसल्यामुळे खाण्यापिण्याचा प्रश्नच येत नाही, ते फक्त चित्त असतं, त्याच्या चित्ताप्रमाणे होतो. अशा प्रकारचं हे समाधीचं त्या ब्रह्मलोकाशी त्याचं जोडलं जातं. आणि याच्यामध्ये मग प्रज्ञा म्हणायचं अपूर्ण, कोणते म्हणतात त्याला, आरूप लोक. आरूप लोक हे 4 ध्यानामधून आरूप लोकांमध्ये जात असतो. ही आरोप भूमी आहे. त्या 4 भूमी सांगल्या ना, त्याच्यात आरोप भूमी म्हणजे आकाशनंच आयतन, वियानंच आयतन, अकिंचन आयतन, नेव संज्ञा, नान संज्ञायतन, अशा प्रकारचे हे जे ध्यान येतं. तर पहिलं आकाशाचं मी तुम्हाला सांगितलं की अमर्याद, म्हणून आपलं तिथं कोणत्याच प्रकारचं मेडिटेशन करण्यासाठी तिथं कोणत्याच प्रकारचं साधन नसतं. त्या ठिकाणी ध्यान करण्याचं साधन म्हणलं हे मनोमय असतं, कारण त्या ठिकाणी शरीर नसतंच. मनानेच हे अनंत आकाश आहे, अनंत विज्ञान आहे, अनंत काही नाही असं विज्ञान म्हणजे अकिंचन म्हणतात. अशा प्रकारचं मग काही आहे असंही वाटत नाही, नाही असंही वाटत नाही, अशा प्रकारचं त्या ध्यानाच्या सीमा हे अरूप असतात, हे मनोमय असतं, मनाने त्याचं चिंतन केलेलं असतं. मात्र या चिंतनामधून तुमच्या पदरात काही पडत नाही, फक्त त्या ठिकाणी. मग हे पुन्हा ध्यान केलं होतं, जे तुम्हाला सिद्धार्थ गौतमाचा बोधिसत्वाचा जन्म झाला त्यावेळेस असित मुनी आले, बाळाला पाहिलं, पहिल्याने हसले, आनंदी झाले, दुसऱ्या वेळेस बाळाला पाहून ते मग रडायला लागले. मग काय झालं, असं का कारण असेल त्याला पाहिल्यानंतर? 32 महापुरुष पाहिल्यानंतर त्याच्या 32 महापुरुष लक्षणं सिद्धार्थ गौतम जे बाळ होतं त्यावेळेस ते पाहिल्याबरोबर त्याचा आनंद झाला की आता हे कितीतरी हा बुद्ध होणार आहे 32 महापुरुष लक्षण पाहून. परंतु त्याला रडण्याचं कारण असं आहे की मी आता मृत्यू पावल्यानंतर हे जेव्हा बुद्ध होईल त्यावेळेस मी इथं नसेल, कारण ते वय झालेलं होतं. भाच्याला सांगतोय माझं वय झालेलं आहे, तू धम्मात जा, आता धम्म शिक म्हणतो त्यावेळेस. परंतु त्यावेळेस याचं वय झाल्यानंतर
तिथून जेव्हा मानव लोकात किंवा रूप ध्यानात कशात यायचं असेल तर ते येऊ शकत नाही. महाकल्पात असं म्हणजे कित्येक बुद्ध होऊन जातील, त्याची चेतना तिकडेच राहत असते. चेतनामध्ये त्याच्या प्रकारचं शरीर धारण केलेलं नसतं. हा इथं फक्त चेतनेचा प्रश्न आहे, व्हायब्रेशनचाच प्रश्न आहे. मग त्याच्यामुळे तो रडत होता की याचं वैभव, याचं ज्ञान, याचा आस्वाद मला घेता येणार नाही, म्हणून हे त्या ठिकाणी आशित मुनी रडत होते. त्या प्रकारेच अलार कलाम, उदक रामपुत्र यांनी हे ध्यान केलं असल्यामुळे बुद्ध त्यांच्याकडे बसले, मात्र ते ध्यान केलेच नाहीत. ते ध्यान कसं आहे काय नाही त्यांना आत्मसात केलं, माहित होतं, त्यांना समजलं, मात्र ते केलंच नाही. तरी अगोदर बोधिसत्व अवस्थेमध्ये असताना ते नंतर केलंय. मग ते असं म्हटलं की बुद्धानं, बोधिसत्वानं सगळ्याच प्रकारचं नॉलेज मिळवलं होतं, हो, मात्र या योनीमध्ये जाऊन जन्म घेतलाच नव्हता. कारण दीपंकर बुद्धाच्या काळापासून यांचं सम्यक संबोधी प्राप्त करेंचं जो तो पिरियड ठरला होता 4 असंख्य 1 लाख कल्प, त्याच कालावधीमध्ये यांना सम्यक संबोधी प्राप्त करायची होती. म्हणून त्यांनी पुढे तशा प्रकारचा विचारच केलेला नाहीये. म्हणून त्या प्रकारचे तिथं शक्यतो ब्रह्मलोकामध्ये 1 का 2 वेळेस त्या जातकथेचा आपण अभ्यास करतो, त्यावेळेस 1-2 ठिकाणी काही ठिकाणी मिळतं. आता अरब लोकांमध्ये बोधिसत्व जन्म घेत नाहीत आणि आपा लोकांमध्ये तिरछा योनीमध्ये जन्म घेतात, परंतु पेत, निरय, असुर याच्यामध्ये घेत नाही. त्याच्यात सगळे अकुशल कर्म असतात आणि हे ठरवून जन्म घेत असल्यामुळे त्या योनीमध्ये जाऊन त्याचा अभ्यास करायचा असतो. बाकीच्या योनीचा ह्यांनी बोधिसत्वानी चित्तामधून त्यांनी अभ्यास केला असतो. त्यांच्याकडे बल असले त्या बलातून अभ्यास केला असतो. त्याला जसं बल म्हणतात, चित्ताच्या बलामधून ते केलं असतो आणि त्याच्यामुळं हे बल प्राप्त केले असतात आणि सज्ज झाला असतात धर्माचे प्रवर्तन करण्यासाठी. अशा प्रकारचं हे एवढे लोक आहेत. आणि चौथा जे लोक राहिले तर ते मानव लोकात असतात. मानव म्हणजे सुगती लोकात असतात आणि किंवा ब्रह्मलोकातही असतात, ज्याला आपण स्वतःपती, सकदागामी, अनागामी, अरहंत असं म्हणतो. यांनी जे 10 संयोजन आहेत आणि 5 निवरण आहेत, हे पार करून गेला असल्यामुळे त्याच्यातून ते बाहेर पडत असतात. आणि नंतर हे लोक, बरेच लोक, आपले गुरुजी गोयंका गुरुजी सुद्धा स्वतःपती होते असं पुस्तकामध्ये कुठे बऱ्याच ठिकाणी वाटायला. आपला स्वतःपती झालेले अनाथ पिंड काही वाचायला मिळतात. आणि अशा प्रकारचे बरेच उपासक म्हणून राहते ते ग्रस्ती लोक होते, ते सुद्धा आपल्याला ह्या अठ्ठपुरीस पुगल जे म्हणतो, स्वतःपती, सकदागामी, अनागामी, अरहंत हे मार्गस्थ असतात ध्यान साधना करणारे. आणि फलस्थ मने स्वतःपती फल प्राप्त केले, सकदागामी फल प्राप्त केले, अनागामी फल प्राप्त केले आणि अरहंत फल प्राप्त केले. याला आपण आर्य पुगल म्हणतात, अठ्ठपुरीस पुगल म्हणतात. हे ध्यानातून, समाधीमधून विकार काढले जातात. त्याच्यामध्ये अशा प्रकारचे ते विकारमुक्त झालेले तर अरहंत झालेले असतात. अशा प्रकारचं हे 31 प्लेन्स ऑफ एक्झिस्टन्सचं नावाने ओझरत तुम्हाला मी ते माहिती दिले. मग आता हे शील समाधी पहिया या प्रकारचा आपण इथं आज अभ्यास केलेला आहे. आणि याच्यामधून वर जाण्यासाठी चित्ताच्या अवस्था कशा असतात, चित्त झाल्यावर काय ठरतं, कशा प्रकारे होतं आणि त्याचे कर्माशी त्याची कशा आपण जोड लावायची आणि आपलं जीवन सुखी कसं करायचं, अल्टिमेट ध्येय संपादन करायचं, निब्बाणाकडे जाण्यासाठी आपल्याला काय करायचं, अशा प्रकारचे त्याच्या मेथड्स कशा आहेत ते आपल्याला बघायचं आहे. टाइम दिलेला टाइम संपलेला असल्यामुळे 5 मिनिटांमध्ये कोणाचे प्रश्न असले तर घेऊया आणि बुधवारी आपण पुढचा डायरेक्ट अभिधम्मातल्या चित्ताला आपण हात घालूया. आज जे घेतलं होतं हे आपलं अभिधम्माचा आढावा, अभिधम्माचं काय म्हणतात इंट्रोडक्शन, परिचय आज आपण करून घेतला आहे. मग ऍक्च्युअल अभिधम्म कसा असतो, चित्ताचे प्रकार किती असतात, चित्त कसे असतात, एकाग्रतेनं कसं कसं करायचं, त्याच्या अवस्था कशा बदलत असतात, काय होतं हे आपल्याला डिटेल आता पुढच्या पासून देतात. दिलेला टाइम संपत असल्यामुळे आपण इथं थांबलेलं बरं आहे. मी रात्रभर बोलू शकेल याच्यात, तो काही प्रश्न नाहीये. म्हणून प्रत्येकाचा विचार करता आपण इथं थांबूया. तुमच्याकडचे काही प्रश्न असेल तर ते जरूर येऊ द्या प्रश्न, त्याच्यात आपण चर्चा करून त्याचं सोडवण्याचे प्रयत्न करूया. मॅडम चालेल ना? हो सर. बघा कुणाचे प्रश्न असेल ते उद्या. कोणाला काही प्रश्न विचारायचे आहे सरांना?